शेतकरी बांधवांसाठी आता आनंदाची बातमी आहे। तर मित्रांनो, 2025 मध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खूप मोठी महत्त्वाची बातमी दिली आहे। ते म्हणजे राज्यातील सर्व शेतकऱ्यांना आता सरसकट 2 लाख रुपयांची कर्जमाफी येत्या 24 तासामध्ये मिळणार असल्याची मोठी अपडेट आता आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे येणाऱ्या 24 तासामध्ये आता 20 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ही कर्जमाफी होणार असल्याची मोठी अपडेट त्यांनी दिलेली आहे। त्यामुळे आता सरसकट या 20 जिल्ह्यातील जे शेतकरी असतील तर त्यांना आता 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी होणार आहे। याकरिता आता टोटल 36 जिल्ह्यांमधील 20 जिल्हे पात्र ठरवण्यात आलेले। त्यामुळे 20 जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा आहे का हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहोत। तर मित्रांनो, या 20 जिल्ह्यांमध्ये तुमच्या जिल्ह्याचे नाव आहे का ते तुम्ही आता लक्षपूर्वक बघा। तर या ठिकाणी 20 जिल्ह्यांची यादी आलेली। तर मित्रांनो, या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचे नाव आहे का ते तुम्ही कमेंट्समध्ये नक्की कळवा। तर आता या ठिकाणी 20 जिल्ह्यातील यादीमध्ये तुमचा जिल्हा असेल तर तुमचं 2 लाख रुपयांपर्यंतचं सरसकट आता या ठिकाणी कर्जमाफी होणार आहे। तर 20 जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे कर्ज आता या ठिकाणी माफ होणार आहे असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे तुमचा जिल्हा या यादीमध्ये असणार आहे का ही महत्त्वाची गोष्ट आहे। तर सर्व शेतकऱ्यांना लक्ष देऊन पहा, परंतु याआधी आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। तर मित्रांनो, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेले की शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा आमचा संकल्प आहे, कारण शेतकऱ्यांना आम्ही मोफत वीज दिलेली आहे, तर शेतकऱ्यांची कर्जमाफी आम्ही करत आहोत असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेले। तर मित्रांनो, आता शेतकरी मित्रांनो, थकीत कर्जमाफी शेतकऱ्यांची संख्या जर आपण पाहिली तर एकूण 90 लाखाच्या आसपास शेतकरी आहेत, जे 2 लाख रुपयांपर्यंतचे जे कर्ज आहेत ते आता सरकारकडून माफ होणार आहेत। निवडणुकीच्या आधी त्यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं होतं की सर्व शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं की तुमचं 2 लाखपर्यंतचं सरसकट कर्ज आम्ही माफ करू। त्यामुळे आता हे आव्हान आता पूर्ण होणार आहे। येणाऱ्या 24 तासाच्या आत आता 20 जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयांपर्यंतचे आता सरसकट कर्ज माफ होणार आहे अशी मोठी घोषणा आता करण्यात आलेली। त्यामुळे आता 24 तासांच्या आतमध्येच तुमचं कर्ज माफ होणार आहे। त्यासाठी 20 जिल्हे पात्र ठरवण्यात आलेले। तर मित्रांनो, ती यादी तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे। जर तुमचा जिल्हा या 20 जिल्ह्यांच्या यादीमध्ये असेल तर तुम्हाला सुद्धा आता या ठिकाणी सरसकट 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी ही होणार आहे। तर मित्रांनो, तुम्हाला माहीतच असेल की निवडणुकीच्या आधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी त्यावेळी निवडणुकीच्या आधी त्यावेळेस सांगितलं होतं की निवडणूक आल्याच्या नंतर सर्व शेतकऱ्यांचे कर्ज माफ करू, आणि तसेच आता होत आहे। आता तुमचं 24 तासाच्या आतमध्येच तुमचं सर्व 2 लाखपर्यंतचं जे कर्ज असेल तर ते आता 20 जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना आता या कर्जमाफी होणार आहे। त्यासाठी जिल्ह्यातील पात्र 20 जिल्हे या ठिकाणी ठरवण्यात आलेले। आता या 20 जिल्ह्यांमध्ये यादीमध्ये 2 लाख रुपयांपर्यंतचं शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं जाणार आहे। जास्तीत जास्त शेतकऱ्यांना आता या ठिकाणी कर्जमाफीचा लाभ मिळावा, तसेच जे गरजू शेतकरी आहेत अशा शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळावा म्हणून सरकारने आता या ठिकाणी असा विचार या ठिकाणी केलेला आहे। त्यामध्ये 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी येत्या 24 तासातच आता या ठिकाणी होणार आहे। आता यामध्ये याच उत्पन्न आणि उत्पादन जे काय असेल ते मोठ्या प्रमाणात आहे अशा शेतकऱ्यांच्या वगळण्यात आलेले आहे। मग आता कोणते शेतकरी वगळण्यात आलेले आहेत आणि कोणते 20 जिल्ह्यांमधील 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी होणार आहे याची डिटेल्समध्ये माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। तर मित्रांनो, 20 जिल्ह्यांची नावे सांगत आहे। तर या 20 जिल्ह्यांमध्ये जर तुमच्या जिल्ह्याचे नाव असेल तर आता येत्या 24 तासामध्ये तुमचं आता या ठिकाणी 2 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज हे माफ होणार आहे। आता त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, एक दुसरी महत्त्वाची मुद्दा म्हणजे नियमित कर्ज भरणारे जे शेतकरी आहेत तर त्यांचा आत्मविश्वास कुठेतरी खचू नये आणि कर्जमाफीमध्ये त्यांना काहीचा फायदा झालेला नाही असे वाटू देऊ नये म्हणून सरकार आता 25,000 रुपयापर्यंतचे बोनस मदतसुद्धा आता या ठिकाणी देणार आहे। आज ही बैठक या ठिकाणी बोलवण्यात आली होती। त्यामध्ये आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2 उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये एक बैठक झाली होती। त्यातूनच आता हा निर्णय घेण्यात आलेला आहे की आता तुम्हाला 24 तासांच्या आत 20 जिल्ह्यांमध्ये 2 लाख रुपयांपर्यंतचं सरसकट कर्जमाफी होणार आहे। त्यामुळे 20 जिल्ह्यातील तुमचा जिल्हा आहे का सर्व शेतकऱ्यांनी लक्ष देऊन बघा।
तर मित्रांनो 20 जिल्ह्यांची यादी आपण पुढे बघणार आहोत। मग बघा शेतकरी मित्रांनो, अजूनही ही एक महत्त्वाची अपडेट आहे, ती म्हणजेच आता सर्व शेतकऱ्यांची पात्रता सरकारकडून चेक केली जाणार आहे। मग यामध्ये पात्रता कोणकोणती असणार आहे तर ती सुद्धा आपण यामध्ये बघणार आहोत। तर मित्रांनो 24 तासामध्ये आता कर्जमाफी होणार आहे। तर तुम्हाला 20 जिल्हे आता सरकारने निवडलेले आहे। तर या 20 जिल्ह्यातील जे शेतकरी असतील तर त्यांना आता या ठिकाणी कर्जमाफीचा लाभ होणार आहे। तर मित्रांनो या लिस्टमध्ये जर तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला सुद्धा ही कर्जमाफी होणार आहे। आता पात्रता आणि यामध्ये अशी ठेवलेली आहे की तुमचं सरकार नोकरीमध्ये, तुमच्या घरातील सरकारी नोकरीमध्ये जर तुमचा मुलगा किंवा मुलगी असेल तर तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे। त्याचप्रमाणे वैयक्तिक शेतकरी सरकारी नोकरीमध्ये नसावा किंवा शेतकऱ्यांच्या घरामधील आईवडील जे कोणी असतील तर ते सरकारी पेन्शन घेत नसावे। जर असं असेल तर तुम्हाला सरकारकडून 20 जिल्ह्यांमध्ये 2 लाख रुपयांच्या आतमध्ये तुमचं सरसकट तुमचे कर्ज माफ केले जाणार। मित्रांनो या ठिकाणी 24 तासांमध्ये आता 20 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार आहे। आता उपमुख्यमंत्री जे आहेत ते एकनाथ शिंदे आणि आपले मुख्यमंत्री जे आहेत ते देवेंद्र फडणवीस यांनी दोघांनी पण सांगितले आहे की आता तुम्हाला कर्जमाफी होणार आहे। ते आता 20 जिल्ह्यातील सरसकट 2 लाखपर्यंतचं आता या ठिकाणी कर्जमाफी होणार आहे। त्यामुळे 20 जिल्ह्यातील तुमचा जिल्हा आहे का तर सर्व शेतकऱ्यांना लक्ष देऊन आता या ठिकाणी बघायचं आहे। तर मित्रांनो आता राज्य शासनाकडून लिस्टसुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे। तर यामध्ये टोटल 20 जिल्ह्यांची लिस्ट आलेली आहे, तर आपण यामध्ये बघणार आहोत। तर 20 जिल्ह्यांमध्ये तुमचा जिल्हा असेल तर आता तुम्हाला या ठिकाणी कर्जमाफीचा फायदा होणार आहे। तर आता येत्या 24 तासांमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केलेली आहे, तुमचे सरसकट कर्ज या ठिकाणी केले जाणार आहे। टोटल 20 जिल्ह्यांची लिस्ट आता आलेली आहे। तर या 20 जिल्ह्यांमध्ये तुमच्या जिल्ह्याचे नाव असेल तर तुम्हाला सुद्धा कर्जमाफीचा फायदा होणार आहे। मित्रांनो 24 तासांमध्ये आता या ठिकाणी कर्जमाफी होणारच आहे। तर त्यातूनच आता वेगळी अपडेट सरकारकडून शेतकऱ्यांसाठी आलेली, ती म्हणजे अनेक शेतकऱ्यांनी सरकार कर्ज माफ करणार म्हणून मागील 2 ते 3 वर्षांमध्ये बँकेकडून खूप मोठे जास्त कर्ज घेतलेले असेल तर आता बघा त्यामध्ये अनेक शेतकरी असे पण आढळून आलेले आहेत की सरकार शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार नाही म्हणून त्यांनी चालू वर्षाचं पूर्ण कर्ज हा बँकेला परतफेड केलेला आहे। तर अशा सर्व शेतकऱ्यांना कर्ज माफ होण्याच्या अगोदरच काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणे योग्य ठरेल। अतिशय महत्त्वाची अपडेट आलेली ती म्हणजे तुम्हाला 20 जिल्ह्याची यादी आपण या ठिकाणी बघणार आहोत। आता बँकेकडून शेतकऱ्यांना आता या ठिकाणी नोटीस येत आहेत। तर या नोटीसमध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की शेतकऱ्यांनी आपलं घेतलेलं कर्ज बँकेला परतफेड करा किंवा ते रिन्यू करा, जेणेकरून नोटीसमध्ये सांगितलेली ही संपूर्ण माहिती बँकेकडून शेतकऱ्यांना आता या ठिकाणी देण्यात आलेली आहे। तर शेतकऱ्यांवर एक प्रकारचा आता या ठिकाणी प्रेशर निर्माण झालेला आहे। तर या प्रेशरमध्ये बरेच शेतकरी आपलं कर्ज बँकेला परतफेड करत आहेत किंवा ते रिन्यू करत आहेत। याचा फायदा फक्त राज्य शासनालाच होत असतं, कारण या ठिकाणी कर्जमाफी करण्याचा आकडा जो आहे तो कमी करण्यात आलेला आहे। बरेच शेतकरी आपला जो हा व्हिडिओ बघत असतील तर त्यांना सुद्धा बँकेकडून नोटीस आलेली आहे। आपण जे 20 जिल्हे सांगितले होते ते आपण आता या ठिकाणी बघणार आहोत। तर मित्रांनो आता लक्षपूर्वक बघा, तर यामध्ये 20 जिल्ह्यांची नावे आपण आता या ठिकाणी बघणार आहोत। तर मित्रांनो जिल्ह्यांमध्ये जर तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला सुद्धा आता या ठिकाणी 24 तासांमध्येच कर्जमाफी होणार आहे। तर आता येत्या 24 तासांमध्ये तुमचं सर्व कर्ज या ठिकाणी माफ होणार आहे। त्यातील जो पहिला जिल्हा आहे तो म्हणजे पालघर, त्यानंतर दुसरा जिल्हा सिंधुदुर्ग, त्यानंतर तिसरा जो जिल्हा आहे तो म्हणजे रायगड आणि चौथा जिल्हा नाशिक, त्यानंतर 5वा जिल्हा आहे जळगाव, 6वा जिल्हा आहे तो म्हणजे रत्नागिरी, 7वा जिल्हा धुळे, त्यानंतर 8वा जिल्हा आहे तो म्हणजे अहमदनगर आणि त्यानंतर जो 9वा जिल्हा आहे तो म्हणजे नंदुरबार, 10वा जिल्हा आहे तो म्हणजे पुणे, 11वा जिल्हा कोल्हापूर, 12वा जिल्हा सोलापूर, त्यानंतर 13वा जिल्हा जालना, 14वा जो जिल्हा आहे तो म्हणजे सातारा, 15वा जिल्हा आहे तो म्हणजे नागपूर, 16वा जिल्हा आहे तो म्हणजे वर्धा, 17वा जिल्हा भंडारा, 18वा गोंदिया, 19वा चंद्रपूर, 20वा जो आहे तो म्हणजे गडचिरोली। त्यामध्येच आता 20 जिल्ह्यांमध्ये आता या ठिकाणी जे 20 जिल्हे आपण बघितले तर या 20 जिल्ह्यातील जे शेतकरी असतील तर त्यांना आता या ठिकाणी कर्जमाफीचा फायदा होणार आहे। तर मित्रांनो 16 जिल्हे राहिलेले आहेत। तर आता या टोटल 36 जिल्ह्यांमधील 20 जिल्हे आपण या ठिकाणी बघितले, तर या 16 जिल्ह्याचे नावे या लिस्टमध्ये नाही आहेत।
त्यांनी थोडं थांबायचं आणि येत्या आठवड्यामध्ये या 16 जिल्ह्यांची यादीसुद्धा या ठिकाणी येणार आहे. त्यांना पण येणाऱ्या आठवड्यामध्ये सर्व 2 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज जे होतं ते आता त्या शेतकऱ्यांनासुद्धा माफ होणार आहे. अशा प्रकारे 36 जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी आता थोड्या दिवसातच मिळणार आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीची महत्त्वाची अपडेट होती. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवर बघायला मिळतील. धन्यवाद.